नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना मोफत औषध उपचार उपलब्ध व्हावा याकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उल्वे नोड 1 आणि 2 मध्ये नेत्र तपासणी आणि मोफत चष्मा वाटप शिबिराचे आयोजन केले होते। माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते या आरोग्य शिबिराचा शुभारंभ झाला। सर्वसाधारण रोग, बालरोग, स्त्री रोग तज्ञ, त्वचारोग, हृदयविकार, दंतरोग आणि हाडांची तपासणी, मधुमेह, नाक, कान, घसा इत्यादी आजारांची मोफत तपासणी आणि आयुर्वेदिक पद्धतीच्या माध्यमातून नागरिकांवर उपचार केला गेला। या शिबिरामध्ये उल्वे नोडसह उरण, पनवेल आणि नवी मुंबईतून मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते। सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालणाऱ्या या शिबिरामध्ये 5000हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला। या शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह तरुण आणि लहान मुलांपर्यंत सर्वांनीच सहभाग घेऊन आपली तपासणी करून घेतली। नेत्र तपासणीबरोबर मोफत श्रवण यंत्रही नागरिकांना दिले। त्याचबरोबर शिबिरादरम्यान रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली तर अशा रुग्णांवरती मोफत शस्त्रक्रिया भाजपाच्या वतीने करण्यात येणार आहे। भारतीय जनता पार्टी आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या आरोग्य शिबिराचा हा उपक्रम स्तुत्य असून यामुळे खेड्यापाड्यातील लोकांना चांगला उपचार मिळत आहे। तसेच प्रकल्पग्रस्तांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या सोडवण्यासाठी सभागृहामध्ये आवाज उठवत असल्याचे मत आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केले। मला एक सांगायचं आहे की रामशेठ ठाकूरांच्या नावामध्ये राम आहे आणि रामाने नेहमी आईवडिलांची सेवा केलेली आहे आणि रामाने नेहमी आईवडिलांचं सेवा तर केली, पण त्यांनी जे जे सांगितलं ते ऐकलेलं। आणि आज इथे जर तुम्ही सर्व जर पेशंट बघाल तर ते सगळे आईवडिलांच्या रूपाने ते आज इथे जर बघाल त्यांचं वयोमर्यादा आहे आणि खरोखरच त्यांच्या नावाप्रमाणे त्यांनी आईवडिलांची सेवा आज या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आज इथे सुरू केलेली आहे। अनेक पेशंट आपण पाहिले, आतापर्यंत 900 लोकांनी इथे नाव नोंदणी झालेली आहे। मला वाटतं 3 वाजेपर्यंत 2 ते 2,500 लोक आल्याशिवाय राहणार नाहीत। आणि त्यांचं अजूनही म्हणणं आहे की आम्हाला अगोदर इतका प्रतिसाद माहिती असता तर आम्ही 2-2 दिवस शिबिर लावले असते। सर्वांना इथे औषधाची, जेवणाची, नाश्त्याची सुद्धा व्यवस्था केली आहे। कारण पेशंट ज्यावेळी येतात ते डायबिटीस असतात किंवा शुगर, BP वगैरे असतात, ते चेक केल्यानंतर त्यांना नाश्त्याची गरज असते, जेवणाची गरज असते। ती सर्व सुविधा इथे उपलब्ध करून दिलेले, औषधं आहेत, चष्मे आहेत चांगल्या क्वालिटीचे। आज एवढं मोठं महाशिबिर घेणं आजच्या काळामध्ये शक्य नाही आहे, पण आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे सगळे रामशेठजी असतील, प्रशांतजी असतील, त्यांचे कार्यकर्ते, सहकारी सगळ्यांनी मिळून हे घेतलं आहे। त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना त्याचा फार मोठा लाभ होणार आहे आणि खऱ्या अर्थाने आशीर्वाद देणार की आरोग्यासारखी कुठलीच सेवा नाही आहे। सध्याच्या धावपळीच्या काळात नागरिकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही, त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी या शिबिराचं आयोजन केलं होतं। याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी सांगितले। आम्ही अतिशय खुश झालेले आहोत। खरं म्हणजे आम्ही आमच्या उल्वा नोड भारतीय जनता पक्षाची मीटिंग चालू असताना 5 ऑगस्ट रोजी आमदार प्रशांत ठाकूरांचा दशार्थानं महाआरोग्य शिबिर आयोजित केल्यानंतर अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि लोकांना फार फायदा झाल्याचं सर्वत्र चर्चा होत होती। त्याची आठवण निघाली आणि असं वाटायला लागलं की वर्षातून असं आरोग्य शिबिर भरवण्यापेक्षा एवढ्या पण लहान लहान आरोग्य शिबिर असे गावागावात घेत असतो, पण तशाच प्रकारचं एक उल्वा नोडमध्ये सुद्धा महाआरोग्य शिबिर घेण्यात यावं आणि आज चांगला 2000पेक्षाही जास्त पेशंटचा त्याला पाठिंबा मिळाल्या कारणानं आम्हाला वाटतं हे आरोग्य शिबिर अतिशय चांगलं उपयुक्त ठरलेलं आहे आणि यशस्वी झालेलं आहे। पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की या शिबिराला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून या शिबिरापुरतेच मर्यादित न राहता नागरिकांना चांगल्या सुविधेबरोबर आरोग्याची सेवा उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न असणार आहे। या संपूर्ण परिसरातील वेगवेगळे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्या महिला आहेत, अशा नागरिकांना ज्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी नीटपणानं घेणं कठीण असतं, कुटुंबामधल्या मंडळींच्या माध्यमातून यांच्याकडे आरोग्यावरती लक्ष देणं सहसा शक्य होत नाही, अशा लोकांना त्यांच्या आरोग्याची तपासणी करून देणं आणि त्यांची चिकित्सा झाल्यावर त्यांना योग्य ती औषधं देणं आणि गरज लागली तर त्यांच्यावरती जी काही शस्त्रक्रिया करावी लागणार असेल तर त्या शस्त्रक्रियेसाठी सुद्धा मदत करणं या उद्देशानं या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। ब्युरो इनपुट, सिटी न्यूज।